नमस्कार मित्रांनो, त्रिशूल RDS मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे जॉर्जिया मेलोनी, इटलीच्या पंतप्रधान. मित्रांनो, काल परवा राहुल गांधी यांनी एक राजकीय स्टंट केला छोटासा. ते आणि दिल्लीतले एक नेते शीला दीक्षित यांचे पुत्र यांनी एक छोटंसं प्रहसन केल्यासारखं केलं आणि त्याच्यामध्ये जॉर्जिया मेलोनी यांची टर उडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, त्याविषयी ऐकलं वाचलंही असेल, त्यामुळे मी त्याच्या खोलात जाणार नाही. अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्यांनी एक टिप्पणी केली, जॉर्जिया मेलोनी यांना रिडिक्यूल केलं आणि त्यांच्या आडून त्यांची इच्छा होती की आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करावी. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण सगळेजणच जॉर्जिया मेलोनी यांच्या संदर्भातून नरेंद्र मोदी यांच्यावर काही जोक्स किंवा मीम्स सर्क्युलेट केले जातात सोशल मीडियावरनं. ते आम्ही वाचलेही असतील आणि त्यावरती आपण भरपूर हसलोही असू. पण मित्रांनो, जॉर्जिया मेलोनी यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, त्यांचा स्वतःचा इतिहास नेमका काय आहे, त्या जर इटलीच्या पंतप्रधान आहेत तर त्या पदावरती नेमक्या कशा पद्धतीने पोहोचल्या आहेत, याविषयी आपण कधीही जिज्ञासूपणे काही माहिती काढण्याचा प्रयत्न केलाय का? आपण खरोखर म्हणजे तपासून पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये केवळ भारताच्याच नाही, जगाच्याही राजकारणामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर स्त्रियांचा टक्का फारसा चांगला नाहीये राजकारणात. असं असूनही जॉर्जिया मेलोनी राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं तर तशा त्या यंग आहेत आणि त्या सर्वोच्च पदी बसलेल्या आहेत त्यांच्या देशाच्या. मग त्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं असेल याविषयी आपण फारसे जागरूक नाही आहोत आणि अनभिज्ञ आहोत आणि आपल्याला फारशी उत्सुकताही नाहीये. आपण फक्त आणि फक्त आपल्या देशाच्या राजकारणाविषयी बघतो, वाचतो आणि सोडून देतो. तर मित्रांनो, ज्या व्यक्तीवरून आपण इतकं सारे मीम्स करतोय आणि नरेंद्र मोदींना ट्रोल करतोय, अशी ती व्यक्ती नेमकी आहे कोण हे आज जरा आपण समजून घेऊयात. आणि मला वाटतं इट इज हाय टाइम नाव, कारण गेली काही वर्ष आपण जॉर्जिया मेलोनी यांना सगळेजण ट्रोल करताय. त्यामुळे कृपया आज एक दिवस किमान जॉर्जिया मेलोनी यांची पार्श्वभूमी समजून घेऊ आधी आणि मग त्यांना ट्रोल करायचं की नाही हे आपलं आपणच ठरवावं. मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल तर या वर्षी 2026 याच वर्षी जून महिन्यामध्ये एक घटना घडली की फ्रान्समध्ये एका गावी G20चं संमेलन भरलेलं होतं. G20 शिखर संमेलनाच्यासाठी जगभरातून हे जे 20 महत्वाचे जे मोठे मोठे जे देश आहेत, अतिशय ज्यांना म्हणूया इन्फ्लुएन्शियल, प्रभावी असे जे देश आहेत, त्यांचे प्रतिनिधी आलेले असतात, त्या देशाचे राष्ट्रप्रमुख आणि त्यांची शिष्टमंडळ आलेली असतात. त्या निमित्ताने फोटो सेशन्स होत असतात, हस्तांदोलन होत असतं, भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असतात. आणि फक्त मल्टीलॅटरलच नाही तर अगदी बायलॅटरल सुद्धा चर्चा त्या निमित्ताने होत असतात. त्याच पार्श्वभूमीवरती एक घटना अशी घडली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल नावाची एक सोशल वेबसाईट आहे, त्याच्या अकाउंटवरती त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यांनी एक पोस्ट टाकली ट्रूथ सोशलवर आणि त्यांनी त्यात काय लिहिलं माहिती का? त्यांनी लिहिलं की युरोपमधील इतर देशांप्रमाणेच इटली देखील स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. ट्रम्प यांचे शब्द आहेत बरं का. आणि असं असूनही इराण विरुद्धच्या युद्धात इटलीने आम्हाला मदत केली नाही, आम्हाला म्हणजे अमेरिकेला मदत केली नाही. इटलीत जॉर्जिया मेलोनी यांची लोकप्रियता प्रचंड घटत आहे, त्यामुळे लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी म्हणजे कोणी जॉर्जिया मेलोनी यांनी माझ्यासोबत फोटोसाठी भीक मागितली. हे डोनाल्ड ट्रम्प यांचे शब्द आहेत. शी बेग्ड मी फॉर अ फोटो विथ हर. लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत फोटोसाठी भीक मागितली, असा एक पद्धतीचा आरोप जॉर्जिया मेलोनी यांच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आता इतकं झाल्यानंतर सुद्धा मेलोनी या शांत राहतील का? जॉर्जिया मेलोनी म्हणजे काही नरेंद्र मोदी नाही आहेत.
की विरोधकांनी भरपूर टीका करावी आणि तरी सुद्धा जणू काही शंकरांनी ते हलाहल पचवून शांत राहावं, तशा पद्धतीने मोदी जसे शांत राहतात तसं शांत राहणाऱ्या तरी जॉर्जिया मेलोनी नाहीये. जणू काही वाळलेल्या गवतावरती ठिणगी टाकल्यानंतर कसा वणवा भडकून उठतो, त्या पद्धतीने मेलोनी खवळल्या आणि त्यांनी एक सणसणीत रिप्लाय दिला. त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं ते असं होतं की अध्यक्ष ट्रम्प, तुमचे हे सततचे अनावश्यक शाब्दिक हल्ले निरुपयोगी आहेत. तुम्ही माझे मित्र आहात अथवा नाही, तसेच तुमचे माझे संबंध कसे आहेत यावर माझी लोकप्रियता अवलंबून नाही. इटलीच्या राष्ट्रहिताचं रक्षण करणं यावर माझी लोकप्रियता अवलंबून आहे आणि आजवर मी इटलीच्या राष्ट्रहिताचंच रक्षण करत आले आहे. माझ्या लोकप्रियतेची तुम्ही चिंता करू नका, त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या लोकप्रियतेवर लक्ष द्या. इतकं सांगून जॉर्जिया मेलोनी गप्प बसल्या नाहीत. त्यांनी आणखीन एक वाक्य लिहिलं. त्या म्हणाल्या, मी आणि इटली कधीही भीक मागत नाही. स्वाभिमानाचा यापेक्षा जबरदस्त पुरावा कुठला असू शकतो? आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सणसणीत चपराक लगावणं म्हणजे काय असतं हे जॉर्जिया मेलोनी यांनी दाखवून दिलं. ज्या जॉर्जिया मेलोनी यांच्यावरती आपण वाटेल ते आरोप करतो, वाटेल त्या खालच्या लेवलला जाऊन आपण जोक्स करतो, मीम्स करतो, त्या जॉर्जिया मेलोनी यांनी इतकं मोठं धाडस केलं आणि डोनाल्ड ट्रम्पला सणसणीत प्रत्युत्तर दिलेलं होतं. अशा ह्या ज्या जॉर्जिया मेलोनी आहेत त्या इटलीच्या पंतप्रधान आहेत, पण त्या व्यतिरिक्त अजून त्यांनी काय काय केलेलं आहे आपल्याला माहितीये? दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इटलीच्या इतिहासातल्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. दुसरं महायुद्ध संपल्यानंतरचा जर इटलीचा इतिहास काढून बघितला तर इटलीच्या इतिहासातल्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. हा बहुमान जॉर्जिया यांच्या नावावर आहे. त्याबरोबरच इटलीच्या इतिहासातील सर्वात तरुण वयात पंतप्रधान होण्याच्या क्रमवारीत त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वात कमी वयामध्ये पंतप्रधान बनण्याचा बहुमान दुसऱ्या क्रमांकाचा हा जॉर्जिया यांच्या नावावर आहे. ज्या वेळेला त्या पंतप्रधान बनल्या त्यावेळेला त्यांचं वय काय होतं? फक्त 45 वर्ष. कॅन यू इमॅजिन? फक्त 45 वर्ष. बस इतकंच नाही तर बेरुल्स्कोनी सरकार, म्हणजे बेरुल्स्कोनी नावाचा एक पंतप्रधान इटलीमध्ये होता काही वर्षांपूर्वी. त्या बेरुल्स्कोनी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर अतिशय तरुण वयामध्ये मंत्री होण्याचा मान जॉर्जिया मेलोनी यांच्या नावावरती आहे. आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा मंत्रीपद मिळालं तेव्हा त्यांचं वय किती होतं माहितीये? फक्त आणि फक्त 31 वर्ष. 31व्या वर्षी मंत्री होण्याचा बहुमान, केंद्रीय स्तरावरती मंत्री होण्याचा बहुमान, इटलीतली सर्वात तरुण मंत्री होण्याचा बहुमान हा जॉर्जिया मेलोनी यांच्या नावावर आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की ह्याच्या आधी, म्हणजे मंत्री होण्याच्या आधीची त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे ती सुद्धा मोठी आहे. अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्याकडे असलेलं जे एक आमदारासारखं एक पद आहे, तिथं नावं वेगवेगळी आहेत, पण त्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्या उतरल्या, त्या जिंकून आल्या. एका शहरामध्ये त्यांनी ती 4 वर्ष त्या पदावरती त्या राहिल्या आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात उतरल्या. विरोधी पक्षात सुद्धा एका वरच्या स्थानावरती त्या होत्या. इतकं काय 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 त्यांनी केलं. आणि हे सगळं करण्याच्यासाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या लहान वयामध्ये इतकी सगळी मोठी मोठी जबाबदारी मिळते, मोठी मोठी पदं मिळतात, याचा अर्थ काय? याचा अर्थ जॉर्जिया मेलोनी या नेपो किड असणार. त्यांचे वडील, आई, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, दादा, ताई, हे कोण ना कोणतरी घरातलं हे राजकारणामध्ये मोठी बाप व्यक्ती असणार आहे. काहीतरी मोठं जॅक असणार आहे घरामध्ये. त्याच्याशिवाय इतकं वरचं पद काही मिळत नाही एवढ्या लहान वयामध्ये असं तुम्हाला वाटेल. सॉरी, हा अंदाज चुकीचा आहे तुमचा. कारण ही स्त्री जॉर्जिया मेलोनी ही कोणत्याही राजघराण्यात जन्मलेली नाही, राजकारण्यांच्या घराण्यात जन्मलेली नाही. अतिशय सामान्य घरातून आलेली ही स्त्री आणि स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिकमतीवरती
शून्यातून विश्व तिने उभं केलेलं आहे. आणि हे नेमकं कसं केलंय? अतिशय रंजक ही कथा आहे आणि अतिशय प्रेरणादायक कथा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. एक लक्षात घ्या, इटलीमध्ये एक अतिशय पॉश एरिया आहे. जसं दिल्लीमध्ये कनॉट प्लेस नावाचा एरिया आहे, किंवा पुण्यामध्ये कॅम्प वगैरेचा जो एरिया आहे, किंवा कोथरूड, किंवा अजून कुठला प्रभात 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 टॉकीजचा जो एरिया आहे, प्रभात रोड वगैरे, असे काही काही प्रत्येक शहरामध्ये पॉश एरिया असतात. तसा इटलीच्या रोम या शहरामध्ये अतिशय सुखवस्तू आणि बऱ्यापैकी सधन लोकांचा एक भाग आहे, आणि त्या भागाला म्हटलं जातं कॅमिलुचिया, हे त्या भागाचं नाव आहे. तिथे त्या एरियामध्ये तिच्या आईवडिलांचं घर होतं, म्हणजे सुखवस्तू असं सधन बऱ्यापैकी कुटुंब होतं. त्या घरात तिचा जन्म झाला. कधी झाला? 15 जानेवारी 1977. 15 जानेवारी 1977ला जॉर्जिया मेलोनी हिचा जन्म झाला. आता जॉर्जियाला एक मोठी बहीण पण आहे, त्याच्यामुळे बर्थ ऑर्डरचा जर विचार केला तर ही दुसऱ्या नंबरची. हिच्या आईचं नाव ॲना पॅरातोरे. ॲना पॅरातोरे हे हिच्या आईचं नाव, आणि वडिलांचं नाव काय? फ्रान्सेस्को मेलोनी. फ्रान्सेस्को मेलोनी. तर ती जी मोठी बहीण जी आहे जॉर्जिया यांची, तिचं नाव आहे एरियाना. एरियाना हे तिच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे. तर जॉर्जियाच्या जन्माच्या पासूनच संघर्षाला सुरुवात आहे. म्हणजे असं आहे की जॉर्जियाच्या जन्माच्या वेळी, म्हणजे ती जेव्हा पोटात होती, तिच्या वेळेला जेव्हा ॲना पॅरातोरे या प्रेग्नंट होत्या, त्यावेळेला ॲना पॅरातोरे यांना सतत विचार असे येत होते की ॲबॉर्शन करावं, हे जे बाळ पोटात आहे ते पाडावं, जन्मच होऊ देऊ नये बाळाचा. असं तिला तिच्या आईला वाटण्याचं कारण काय होतं? तर त्यामागचं कारण असं होतं की ॲना पॅरातोरे आणि फ्रान्सिस्को मेलोनी, म्हणजे तिचा नवरा, यांच्यामध्ये सतत भांडणं होत होती. सतत म्हणजे अशांततेचं वातावरण होतं घरामध्ये. आणि बहुतेक फ्रान्सिस्को मेलोनी याची बाहेर काहीतरी लफडी होती की ज्यामुळे तो सतत ॲनाच्याकडे दुर्लक्ष होत होतं आणि ॲनाची भांडणं होत होती. परिणामी ॲनाला हे बाळ जन्माला घालायचं नव्हतं. ऑलरेडी एक मुलगी आहे एरियाना, मग अजून एक बाळ जन्माला घालायचं, आणि नवऱ्याचं तर फारसं लक्ष नाहीये, आणि जेव्हा घरी असतो तेव्हा भांडणं होतात, त्याच्यामुळे हे दुसरं बाळ जन्माला कशाला घालायचं असं थोडंसं तिच्या आईला वाटत होतं. पण तरीही देवाच्या सुबुद्धीनी, सुदैवानी ॲना पॅरातोरे यांनी ही प्रेग्नन्सी पूर्ण केली आणि जॉर्जियाचा जन्म झाला. म्हणजे तिथपासूनच जॉर्जियाच्या संघर्षाला तशी जन्माच्या आधीपासूनच सुरुवात आहे. जॉर्जियाचा जन्म झाला आणि ती 1 वर्षाची झाली, आणि इतक्यात एक जॉर्जियाच्या आयुष्यात एक मोठा काय म्हणूया वादळ आलं जॉर्जियाच्या आईच्या आयुष्यात, आणि परिणामी तिच्या मुलांच्याही आयुष्यात. की त्याचं असं झालं की फ्रान्सिस्को मेलोनी, म्हणजे थोडक्यात जॉर्जियाचे वडील, यांनी अचानक स्वतःच्या बायकोला कसलीही कल्पना न देता घरदार सोडलं, आणि घरदार सोडून ते निघून गेले. कुठे गेले? नंतर असं कळलं की हा पठ्ठ्या नुसता रोम सोडून गेला नव्हता, नुसता घर सोडून गेला नव्हता, तर कुठे गेला होता? इटली सोडून कॅनरी आयलंड्सला जाऊन राहायला लागला. आता कॅनरी आयलंड्स कुठे आहे? तुम्ही जर नकाशात नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की युरोपच्या पलीकडे अटलांटिक समुद्र जो आहे युरोपच्या पश्चिम दिशेला, आणि आफ्रिकेच्या दृष्टीने जर पाहिलं तर आफ्रिकेच्या वायव्य दिशेला भर समुद्रात अटलांटिक समुद्रामध्ये कॅनरी आयलंड्स आहेत, कॅनरी बेट. तर त्या कॅनरी आयलंड्स मध्ये तो तिथे जाऊन राहायला लागला, आणि त्यांनी ऍक्च्युली ॲना सोबत काही घटस्फोट घेतला नाही, डिवोर्स घेतला नाही, पण तो तसाच परस्परच हिला सोडून तिकडे राहायला लागला. आणि तिकडं त्यांनी जाऊन दुसरं लग्न केलं, आणि तिथे 4 अपत्य जन्माला घातली कालांतराने, 4 जण. इकडे ॲना एकटी पडली, म्हणजे थोडक्यात नवऱ्याने टाकून दिलं. अर्थात नशिबानी ते जे कॅमेलुचिया सारख्या पॉश एरियामध्ये घर होतं सधन असं, पण घरी कमवता नवराच नाही, सगळा भार एकट्या ॲनावरती येऊन पडलेला. आणि 1 वर्षाची छोटी जॉर्जिया
आणि तिच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी असलेली ॲरियाना, अशा या छोट्या मुली, त्यांचं संगोपन करण्याचं काम आणि अर्थार्जन करायचंय, पैसे कमवायचे, ही सगळी जबाबदारी एकट्या ॲनावरती येऊन पडली. आता याच्यात नियतीचा आणखीन एक तिसरा दणका जॉर्जियाच्या बाबतीत, किंवा त्या सगळ्या घराण्याच्याच वरती. हा एक टप्पा इतका भयंकर की त्याचा फटका पुढे जॉर्जियाच्या बाबतीत, जॉर्जिया, तिची बहीण आणि या दोघींची आई, या सगळ्यांना बसलेला आहे. तो असा की तेव्हा जॉर्जिया 3 वर्षाची होती आणि ॲरियाना साधारण 5 वर्षाची असेल. दोघे मिळून घरामध्ये खेळ खेळत होत्या. आपण म्हणतो ना किल्ला किल्ला, खोटे खोटे किल्ले बनवतात लहान मुलं. आपल्याकडे दिवाळीमध्ये मातीचे, दगडविटांचे बनवले जातात किल्ले, पण कदाचित म्हणजे आणखीन एक आहे की तक्क्या, उषा, लोड यांच्यापासून सुद्धा लहान मुलं किल्ले बनवत असतात बघा, खोटे खोटे लुटूपुटूचे किल्ले. तर तशा पद्धतीने ह्या दोघी मुलींनी घरात खेळाखेळात लुटूपुटूचा एक किल्ला तयार केला, खोटा खोटा. आणि तो कशाच्या मदतीने केला? उषा आणि कार्डबोर्ड यांचा वापर केला. मग त्यांनी, त्यांच्या डोक्यात लहान छोट्या मुली आहेत, त्याच्यामुळे त्यांना कल्पना सुरू झाल्या काय काय की आपण किल्ला बनवला, पण किल्ल्यामध्ये दिवे लागण करायला पाहिजे संध्याकाळच्या वेळी. मग या महान मुलींनी काय केलं तर त्या लुटूपुटूच्या किल्ल्यामध्ये आतल्या बाजूनी मेणबत्त्या लावल्या. मग मेणबत्त्या खऱ्या खऱ्या लावायला पाहिजेत ना, म्हणजे नुसत्या ठेवल्या पण त्या लावायला नकोत का, नाही तर दिवे कसे लागणार. म्हणून त्यांनी मेणबत्त्या लावल्या आणि त्या मेणबत्त्या लावून झाल्यानंतर त्या दुसरा खेळ खेळायला लागल्या. त्यांना वाटलं आता झालं, आता बोर झालं, खेळायला लागल्या आणि जे व्हायचं तेच झालं. त्या मेणबत्त्यांच्यामुळे त्या किल्ल्याला लागली आग. किल्ल्याला आग लागली आणि तिथून पुढे बघता बघता बाकीच्या खेळण्यांनी पेट घेतला. युरोप अमेरिकेमधली जी घरं असतात ती सहसा त्याच्यामध्ये लाकडाचा वापर खूप केला जातो, त्याच्यामुळे ही लाकडी घरं पटापट पेट सुद्धा घेऊ शकतात. आणि बघता बघता अख्खं घर आगीच्या भक्षस्थानी पडलं. आईला जेव्हा कळलं तेव्हा आई आणि या दोघी मुली नेसत्या वस्त्रांशी त्यांना घरातून कसं बस स्वतःचा जीव वाचवून बाहेर पडता आलं. सोबत काहीही नाही घेता आलं. घरात जो काही पैसा, नाणं, सोनं, अडकं जे काही असेल, धान्य, अनेक वस्तू असतील, कपडे असतील, भांडीकुंडी, सगळ्या गोष्टी आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या परिस्थितीमध्ये ॲना पॅरातोरे यांनी काय केलं तर त्यांची जी आई होती, ॲना पॅरातोरेची जी आई होती, तिच्या मदतीने एका अतिशय काय म्हणूया अतिशय गलिच्छ, गचाळ आणि जो अतिशय काय म्हणूया बकाल अशा वस्तीमध्ये एका अगदी छोट्याशा चाळीत त्या शिफ्ट झाल्या. ॲना पॅरातोरे आणि त्यांच्या 2 छोट्या मुली जॉर्जिया आणि ॲरियाना. कल्पना करा, लहानपणापासूनच त्या जर का त्या छोट्या चाळीत राहिल्या असत्या तर एक वेगळी गोष्ट झाली असती की त्यांना वेगळा तो फरक जाणवला नसता. पण ॲरियाना आणि जॉर्जिया यांनी सधन एरियामध्ये त्यांचं काही काळ व्यतीत केलेला असल्यामुळे आता या गरीब गलिच्छ भागामध्ये आल्यानंतर आणि त्यातही एका अतिशय कोंदट अशा त्या चाळीमध्ये राहायला लागल्यामुळे त्यांच्यासाठी, या मुलींच्यासाठी ऍडजस्ट करणं अतिशय अवघड गोष्ट होती सुरुवातीच्या काळामध्ये. पण तो एक अतिशय मोठा सेटबॅक होता या घराण्याच्यासाठी. ॲना पॅरातोरे यांच्या पुढे मुळातच नवऱ्याने टाकून दिलेलं असल्यामुळे ऑलरेडी त्यांच्या पुढे प्रचंड मोठं संकट होतं. त्या संकटात आणखीन भर पडली, कारण जे काही सेव्हिंग्ज वाचवले असतील ते सगळे पैसे आणि सगळी घरची काही संपत्ती होती ती सगळी खाक झाली, लिटरली जळून खाक झाली. त्याच्यामुळे मुळातच जो प्रश्न होता तो आणखीन गंभीर झाला होता. पैशाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. अशा परिस्थितीत सोबतीला नवरा नाही, घरातल्या वस्तू सगळ्या एका रात्रीत जळालेल्या आहेत आणि त्या 2 छोट्या मुली आहेत, त्या 2 छोट्या लेकी आहेत, त्यांचं संगोपन करायचं आहे. ही सगळी जबाबदारी एकट्या ॲना पॅरातोरे यांच्या खांद्यावर येऊन पडली. ॲना पॅरातोरे यांनी यावरती मार्ग काय काढला? त्यांनी अनेक प्रकारच्या व्यवसाय, नोकऱ्या करून पाहिल्या, वेगवेगळ्या, छोट्या मोठ्या. कुठे काही मार्केटिंगच कर, कुठे अजून काही कर, काही बेबी सिटिंगच कर, अशी 56 कामं केली असतील त्यांनी.
त्यात एक काम त्यांनी आणखीन एक केलं, त्या म्हणजे त्या लिखाणात छान एक्सपर्ट होत्या. त्या रोमॅन्टिक कादंबऱ्या लिहायला लागल्या, पण स्वतःचं नाव बदलून. कारण भलेही ते युरोप असेल, भलेही तो इटली असेल, तरी सुद्धा तिथे सुद्धा अशा प्रकारच्या रोमॅन्टिक कादंबऱ्यांना, सवंग लिखाणाला एक प्रतिष्ठा नव्हती. त्या काळात प्रतिष्ठा नव्हती असल्या लिखाणाला. आणि त्यामुळे मग सभ्यघरच्या स्त्रिया अशा पद्धतीने लिखाण करत नाहीत. आणि त्यांना तर 2 मुली आहेत, म्हणून त्यांनी काय केलं, नाव बदलून या कादंबऱ्या लिखाणाला सुरुवात केली की ज्याच्यामुळे पैसे मिळतील. आणि अशा त्यांनी अनेक अनेक कादंबऱ्या लिहिल्या. आणि असं म्हटलं जातं की त्यापैकी कित्येक तर पुढे अप्रकाशित पण राहिल्या. अशाही 150 काहीतरी कादंबऱ्या होत्या त्यांच्या, पण ज्या प्रकाशित झाल्या नाव बदलून त्या सुद्धा खूप होत्या. आणि त्यांनी ते अगदी पैसे कमवण्याच्यासाठी म्हणूनच त्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ॲनाच्या मुली मोठ्या होत होत्या, जॉर्जिया आणि एरियाना. त्या शाळेत जाऊ लागल्या. अर्थातच महागड्या शाळेत जाणं परवडत नव्हतं, साध्या शाळेत जात होत्या, गरिबांच्या शाळेत जात होत्या. आणि हे शिक्षण चालू होतं. जॉर्जियाच्या आयुष्यातली संकट आता तरी संपली असतील असं वाटलं असेल आपल्याला, पण असं झालं नाही. शाळेमध्ये, सबंध शालेय जीवनामध्ये जॉर्जिया आणि तिची मोठी बहीण एरियाना यांना प्रचंड छळाला सामोरं जावं लागलं. ज्याला आपण बुलिंग म्हणतो ना, बुलिंग, किंवा छळ करणं, चिडवणं, त्रास देणं, जेव्हा मुलं इतरांना करतात, अशा पद्धतीच्या टॉर्चरला सामोरं जायला लागलं त्यांना त्यांच्या सबंध शालेय जीवनामध्ये. त्यांना भेदभावाचा पण सामना करायला लागला. म्हणजे काय व्हायचं, शाळेतली इतर मुलं, त्यांना माहिती होतं की जॉर्जिया आणि एरियाना यांची आई एकटीच असते आणि या दोघींच्या वडिलांनी त्यांच्या आईला टाकून दिलेलं आहे. आणि अशा एकट्या मातेच्या मुलींच्या बाबतीमध्ये जग हे अतिशय निष्ठुर असतं आणि अतिशय वाईट पद्धतीने वागणूक दिली जाते, भेदभावाची ट्रीटमेंट दिली जाते. ती लहान मुलं या दोघींना चिडवायच्या. का? कारण बाप नाहीये त्यांच्या घरी, म्हणून चिडवायच्या, भेदभाव करायच्या. इतकंच नाही, जॉर्जियाला तर वर्गातली मुलं फॅटसो या नावाने चिडवायची. फॅटसो म्हणजे जाडी, ढेली. आज तुम्हाला मित्रांनो जॉर्जिया मेलोनी यांचे फोटो बघून, त्यांचे व्हिडिओज बघून वाटत असेल, वा वा, काय फिगर मेंटेन केलेली आहे, कसली बारीक आहे, जणू काही सौंदर्यवतीच, जणू काही अप्सराच, असं कित्येकांना बघून वाटत असेल. पण मित्रांनो, जॉर्जिया मेलोनी यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे की शाळेतली मुलं मुली हे त्यांना फॅटसो म्हणून चिडवायचे, ढेली म्हणून चिडवायचे. आणि याचा प्रचंड मोठा न्यूनगंड जॉर्जिया मेलोनींच्या मनामध्ये होता. न्यूनगंड होता की आपण जाडे दिसतो. आणि याच्या मागचं कारण काय होतं माहितीये? त्यांच्या जाडेपणाचं, लठ्ठपणाचं कारण काय होतं, तर त्यांची जी आजी होती, आईची आई, ती जॉर्जिया आणि एरियाना यांना भरपूर खाऊ घालायच्या, प्रचंड. का बरं एवढं मोठं खाऊ घालायच्या त्या? तर त्याच्या मागचं कारण होतं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जॉर्जियाच्या आजीनी त्या दुसऱ्या महायुद्धातला भयंकर काळ सोसलेला होता, अनुभवलेला होता. आणि त्या दुसऱ्या महायुद्धाच्या भयंकर ज्या आठवणी होत्या, त्यामध्ये त्यांना भुकेची किंवा आपण म्हणूया अन्न उपलब्ध नसण्याची परिस्थिती त्यांनी अनुभवलेली होती. आणि भूक म्हणजे काय हे त्यांना माहिती होतं. आणि अशी परिस्थिती आपल्या नातींच्या वरती येऊ नये म्हणून जेव्हा केव्हा अन्न उपलब्ध असायचं तेव्हा आपल्या नातींना चांगलं चुंगलं तयार करून त्या खायला घालायच्या. ती त्यांची एक सवय पडलेली होती. पण परिणामी काय झालं की जॉर्जिया मेलोनी लठ्ठ बनल्या, लहानपणी लठ्ठ होत्या त्या. आणि त्याचा परिणाम शाळेमध्ये त्यांना चिडवलं जायचं. इतकंच नाही तर जॉर्जिया मेलोनी यांच्या दिसण्यावरून सुद्धा त्यांना मुलं चिडवायची. त्यांचं दिसणं त्यांना, म्हणजे थोडक्यात त्या जणू काही कुरूप आहेत का काय, अशा पद्धतीने इतर मुलं मुली हे जॉर्जिया मेलोनी यांना चिडवत होते. त्यामुळे एकंदरीत जॉर्जिया मेलोनी यांची जी सतत शाळेमध्ये टिंगल होत होती, बुलिंगला त्यांना सामोरं जायला लागत होतं, भेदभावाला सामोरं जायला लागत होतं, त्यातून जॉर्जिया मेलोनींना त्या कोशात गेल्या. त्यांना सतत असं वाटत होतं आपलं दिसणंच नाही तर आपलं असणं सुद्धा या पृथ्वीला म्हणजे एक भार आहे का काय.
आपण म्हणजे पृथ्वीला झालेला एक भार आहोत. आपल्या अस्तित्वाची जणू काही गरजच नाहीये कुणाला, आणि आपलं दिसणं सुद्धा घाणेरडं आहे, आपलं असणं सुद्धा घाणेरडं आहे, असा स्वतःच्या विषयी एक अतिशय वाईट असा निगेटिव्ह विचार, सतत सतत डिप्रेशनच्या सारखा विचार हा जॉर्जिया मेलोनी यांना येत होता. त्या कोशात गेल्या होत्या. आत्मविश्वास लवलेशही उरलेला नव्हता. कल्पना करा मित्रांनो, अशी व्यक्ती पुढे जाऊन देशाची पंतप्रधान होऊ शकते. मग त्यासाठी नेमकं काय घडलं असेल? आणि जर या सगळ्या भयंकर परिस्थितीवरती मात करून एखादी व्यक्ती इतक्या वरच्या टॉप लेवलला गेलेली असेल, तर मित्रांनो त्यांनी काय केलं असेल, त्यासाठी किती मोठा झगडा केलेला असेल, विचार करा. तर शालेय जीवनाचा काळ त्यांचा संपला. पुढे अजून भरपूर शिक्षण घ्यायची इच्छा त्यांना होती. विद्यापीठात जावं, भाषा, तत्वज्ञान, कायदा असे काही विषय घ्यावे आणि त्याच्यातून पदवीचं आणि पदव्युत्तरचं शिक्षण घ्यावं असं त्यांनाही वाटत होतं. पण तेवढं विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं अशी त्यांची ऐपत नव्हती. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, तर एक ज्याला आपण म्हणतो ना पदविका कोर्स, डिप्लोमा कोर्स एक केला. कुठल्या विषयात केला, तर हॉस्पिटॅलिटीचं जे मॅनेजमेंट म्हटलं जातं ना, हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग, त्याच्यातलं त्यांनी एक कोर्स केला. कुठे केला, तर इन्स्टिट्यूटो टेक्निको प्रोफेसियोनाल डी स्टाटो अमेरिगो वेस्पुसी या लांब लचक नाव असलेल्या एका संस्थेमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी हा कोर्स केला. हा पदवीचा कोर्स नाहीये, म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएशन कोर्स म्हणतो तसा हा कोर्स नाहीये. तर हा कोर्स काय आहे, हा कोर्स आहे पदविकेचा, डिप्लोमा कोर्स. आणि तो कशासाठी केला, तर प्रॅक्टिकल ज्ञान मिळवावं, प्रॅक्टिकल कौशल्य मिळवावं आणि पटकन एखादी चांगल्यातली नोकरी मिळवावी ज्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल, इतकाच विचार त्यांनी केलेला होता. 1996 साली वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी जॉर्जियाचं शिक्षण संपलं आणि आई आणि ताईला हातभार लावावा यासाठी जॉर्जिया अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागली. आणि मोठी नोकरी मिळण्याआधी छोटे छोटे जे ज्याला गिग्स म्हटलं जातं असे तर त्यांनी खूप करून झाले होते. म्हणजे शिकता शिकता कमवणे अशी कामं खूप केली होती, जसं की नॅनी बनणं किंवा आपण म्हणतो ना बेबी सिटिंग करणं, ते काम त्यांनी केलेलं होतं. आणि मग त्यानंतर शिक्षण संपल्यानंतर तर त्यांनी हॉटेलमध्ये वेट्रेसचं सुद्धा काम केलं. इतकं की बारमध्ये बारटेंडरची नोकरी सुद्धा त्यांनी केली. जॉर्जिया मेलोनी यांनी बार टेंडरची नोकरी केलेली आहे. रोममध्ये पायपर क्लब नावाचा एक प्रसिद्ध नाईट क्लब आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी बार टेंडरचं काम केलेलं आहे. तर जॉर्जिया मेलोनी यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात त्या काळाच्या कालखंडाच्या विषयी लिहिलेलं आहे की आय डिडंट लर्न अबाउट लाईफ बाय वर्किंग इन पार्लमेंट. काय वाक्य बघा, आय डिडंट लर्न अबाउट लाईफ बाय वर्किंग इन पार्लमेंट, आय लर्न व्हॉट आय नो फ्रॉम बिहाइंड द बार काउंटर. युरोपमध्ये त्या काळात त्यांनी हे जे बारटेंडरचं जे काम केलं, त्यांचं म्हणणं असं आहे की जीवनाविषयी मी जे काही शिकले ते संसदेत नाही तर बार काउंटरच्या मागे उभे राहून बारटेंडरच्या भूमिकेत काम करून मी शिकले. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी ज्या केल्या त्याच्यातून जॉर्जिया केवळ पैसे आणि अनुभव जोडत नव्हत्या स्वतःच्या गाठीला, तर जॉर्जिया ही माणसं वाचायला शिकली, माणसं ओळखायला शिकली. लोक बोलतायत काय, त्यांचे हेतू नेमके काय आहेत. कारण लोक बोलतात एक, मनात दुसरंच असतं. मग त्यांची बॉडी लँग्वेज वाचणं, त्यांचा हेतू समजून घेणं, खरा हेतू समजून घेणं, लोकांच्या प्रेरणा समजून घेणं, लोकांच्या खऱ्या गरजा समजून घेणं, ह्या गोष्टी जॉर्जिया मेलोनी शिकत होती, बघत होती, अनुभवत होती. मित्रांनो, त्या संबंध काळामध्ये जॉर्जिया मेलोनी यांच्या डोक्यात सुद्धा नव्हतं की आपण राजकारणात जावं. त्यांच्या डोक्यातही नव्हतं की आपण एक नेता व्हावं आणि इटलीतल्या वेगवेगळ्या समस्या दूर कराव्यात. बिलकुल नाही. त्यांच्या डोळ्यापुढे एकच मोटिव्ह होतं, एकच टार्गेट होतं, ते म्हणजे पैसा कमवायचा, वेगवेगळ्या नोकऱ्या करून आणि आपल्या घराला हातभार लावायचा. पण मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी कलाटणी देणारा प्रसंग घडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा कलाटणी देणारा काहीतरी प्रसंग घडतो. काही क्वचित लोकांच्या बाबतीत असं घडतं की त्यांच्या आयुष्यातल्या त्या कलाटणी मिळणाऱ्या प्रसंगामुळे अख्ख्या देशाच्या इतिहासाला सुद्धा कलाटणी मिळू शकते. अशीच गोष्ट
जॉर्जिया मेलोनी यांच्या बाबतीत घडली. त्यांच्या आयुष्यात एक कलाटणी देणारा प्रसंग घडला, ज्याच्यामुळे इटलीच्या इतिहासाला कलाटणी मिळालेली आहे. काय घडला तो प्रसंग? मित्रांनो, जॉर्जिया या त्यावेळेला इटलीमध्ये बार टेंडरचं का वेट्रेसचं काहीतरी काम करत होत्या आणि टीव्ही मध्ये एक बातमी बघत होत्या. ती बातमी नेमकी काय होती तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की इटली हा तसा माफियाच्यासाठी अतिशय फेमस असलेला देश आहे. गॉडफादर ही जी कादंबरी मारिओ पुझो यांनी लिहिली इटालियन माफियाच्या वरती, ती सत्यघटना एक नाही अनेक अशा सत्यघटना माफियांच्या संदर्भातल्या त्यांचा अभ्यास करून त्याविषयीची माहिती घेऊन मगच मारिओ पुझो यांनी ती एक सत्यघटनेवर आधारित अशी पद्धतीची कादंबरी तयार केली होती आणि जी खूप गाजली, त्याच्यावर चित्रपट पण आला. त्यानंतर अनेक भाषांमध्ये गॉडफादरशी मधून प्रेरणा घेऊन आपल्याकडे पिक्चर आले. भारतात सुद्धा वास्तव सारखे पिक्चर निर्माण झाले होते, जर तुम्हाला आठवत असेल तर. तर या सगळ्याची जी जननी आहे, माफियाची जननी, माफिया शब्दच मुळात इटालियन आहे, तर ते सिसिली नावाचं जे बेट आहे तेही इटलीतच आहे. तर अख्ख्या इटलीमध्ये 80-90चा जो काळ आहे, साधारण 80चं जे शेवटचं दशक म्हणजे 1980 ते 1990 हा जो काळ होता, त्या काळामध्ये शीतयुद्ध संपायला आलेलं होतं आणि 90-91 या साली 89ला बर्लिन वॉल कोसळली आणि त्यानंतर 91च्या आसपास शीतयुद्ध संपलं सुद्धा. सोव्हिएट रशियाचं पतन झालं. त्यानंतर युरोपवरती आणि एकंदरीत म्हणजे जर्मनी, फ्रान्स, इटली अशा देशांमध्ये खूप सारे बदल घडून आले झपाट्याने. परिणामी गुन्हेगारी प्रचंड बोकाळली. जसं बाजारीकरण खूप वाढलं, भांडवलशाही खूप वाढली, तसंच गुन्हेगारीकरण खूप वाढलं. त्याचा परिणाम इटलीमध्ये असा झाला की इटलीमध्ये माफिया जे मुळातच होते त्यांची ताकद प्रचंड वाढली, आणि त्यामुळे त्यांच्या समाजाचंही एकंदरीत गुन्हेगारीकरण खूप वाढलं. तर मित्रांनो, असं झालं की इटलीतल्या या गुंडगिरीशी दोन हात करण्यासाठी, तिथली गुंडगिरी संपवून काढण्यासाठी काही शक्ती काम करत होत्या इटलीत. तर त्यापैकी एक होते पाओलो बोर्सेलिनो. पाओलो बोर्सेलिनो हे इटलीतले एक न्यायाधीश होते आणि ते ह्या इटलीतल्या वाढत्या गुंडगिरीच्या विरुद्ध लढत होते, कायदेशीर मार्गाने लढत होते. आणि अर्थातच त्यामुळे गुन्हेगार, माफिया यांच्या हिटलिस्टवरती ते होते, टार्गेट लिस्टमध्ये ते होते. आणि एक दिवस बहुतेक माझ्या कल्पनेप्रमाणे 1992च्या आसपास एक घटना अशी घडली की जॉर्जिया मेलोनी तेव्हा टीव्ही बघत होत्या, जिथे त्या काम करत होत्या. त्या टीव्ही बघत असताना त्यांना एक बातमी दिसली, ब्रेकिंग न्यूज म्हणून बातमी दिसली. ती म्हणजे पाओलो बोर्सेलिनो यांची हत्या झाली. आणि कशी झाली ती हत्या? तर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला एका रस्त्यावर आणि त्यामध्ये पाओलो बोर्सेलिनो यांची हत्या झाली. त्यामुळे इटलीतले जे सर्वसामान्य लोक होते, जे सज्जन लोक जे होते, सुशिक्षित लोक होते, ज्यांचं इटलीवरती प्रेम होतं, असे जे राष्ट्रभक्त होते, ते सगळे हळहळले, दुःखी झाले. कारण त्या सगळ्यांच्या मनामध्ये पाओलो बोर्सेलिनो यांच्याविषयी चांगलं मत होतं. कारण हा मनुष्य गुन्हेगारी संपवायचा प्रयत्न करत होता, इटलीला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होता. अशा माणसाची हत्या झाल्यामुळे जॉर्जिया मेलोनी सारखी जी माणसं होती, संवेदनशील माणसं होती, राष्ट्रभक्त माणसं होती, ती चिडली, भडकली, संतापली आणि दुःखी कष्टी पण झाली. परिणामी जॉर्जिया मेलोनी यांनी काय केलं, तिला जो धक्का बसला, अनेकांनी ती बातमी पाहिली, वाचून दिली, सोडून दिली, चर्चा केल्या लोकांनी एकमेकाशी. पण जॉर्जिया मेलोनीनी काय केलं? फार वेगळी गोष्ट केली. तुम्ही आम्ही जी गोष्ट करत नाही ती गोष्ट जॉर्जिया मेलोनीनी केली, म्हणून ती जॉर्जिया मेलोनी बनली. आपण काय करतो, अशा जेव्हा ब्रेकिंग न्यूज बघतो तेव्हा आपण चर्चा करतो, वादविवाद करतो, तो विषय सोडून देतो आणि दुसऱ्या ब्रेकिंग न्यूजच्या साठी आपण तयार होतो. जॉर्जिया मेलोनीनी ती घटना पाहिली, ती बातमी ऐकली आणि जॉर्जिया मेलोनीनी ठरवलं की चर्चा खूप झाली, आता याच्यावर काहीतरी कृती केली पाहिजे. कारण तो पाओलो बोर्सेलिनो तर मरून गेला. आता सज्जनांनी काय फक्त नुसत्या चर्चा गप्पा करत बसायच्या? त्या चर्चा आणि गप्पांना अर्थ काय जर कृतीची जोड नसेल? जॉर्जिया मेलोनी यांनी ठरवलं की आता काठावर नाही बसायचं, प्रवाहात उतरायला पाहिजे. इतकं त्यांनी मनावरती गोष्ट घेतली. त्या धक्का तो त्यांना जो बसला, त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या आयुष्यात एक वेगळी घटना घडली, कलाटणी मिळाली त्यांच्या आयुष्याला. त्या गप्पा बसल्या नाहीत म्हणजे त्यांनी काय केलं, त्या लगेच रस्त्यावर उतरल्या का, झुरळ आंदोलनासारख्या
रस्त्यावर उतरल्या, दंगली केल्या? काय केलं त्यांनी नेमकं? त्यांनी काय केलं? त्यांनी असं ठरवलं की आपण एका राजकीय संघटनेत जायचं. भले सुरुवातीला ती एक विद्यार्थी संघटना असेल, तरुणांची विद्यार्थी संघटना, राजकीय अजेंडा असेलच त्याचा, पण त्या संघटनेत जायचं. पण त्या संघटनेत जाताना त्यांनी एक काम काय केलं, लेफ्टिस्ट विचाराच्या, डाव्या विचाराच्या अशा संघटना खूप असतात, पण त्यांनी निवडली एक राष्ट्रभक्तांची विद्यार्थी संघटना निवडली आणि त्यात त्यांनी स्वतःची नोंद दाखल केली. ते कार्यालय त्यांच्या घराच्या पासून जवळच होतं, त्यांच्याच वस्तीत होतं. त्या तिथं गेल्या, त्यांनी तिथे नोंद केली. किती 15 का 16 वर्षाचं वय होतं फक्त. तिथे जाऊन स्वतःचं नाव नोंदवून आल्या आणि त्या ऑफिशियली कार्यकर्त्या बनल्या. नेता बनणे हे डोक्यातही नव्हतं त्यांच्या, कार्यकर्ता बनल्या त्या आणि काम सुरू केलं. जे पडेल ते काम करायला सुरुवात केली. पक्षाचं नाही, सॉरी, संघटनेचं. सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थी संघटनेत त्या होत्या आणि मग तिथे त्यांचा आत्मविश्वास पहिल्यांदा वाढला. आधी जर तुम्हाला आठवत असेल, आपण सांगितलं होतं, आत्मविश्वास पूर्णपणे गेलेला होता त्यांचा, पण हे नोकरीच्या निमित्ताने लोकांना त्या जसजशा की समजत गेल्या होत्या, हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागला होता. लोकांशी संवाद कसा करायचा असतो, लोकांशी बोलायचं कसं असतं, त्यांचं ऐकून कसं घ्यायचं असतं, हे सगळं त्यांना हळूहळू कळायला लागलेलं होतं, जमायला लागलेलं होतं. त्याही स्किल्सचा, त्या कौशल्याचा आणि स्वतःच्या अंगभूत गुणांचा वापर करून त्यांच्या संघटनेने दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या त्या पार पडायला लागल्या. लोकांच्या संपर्कात त्या यायला लागल्या आणि त्यांच्या संघटनेला लक्षात आलं की या मुलीच्याकडे एक टॅलेंट आहे. ही मुलगी लोकांचं छान पद्धतीने ऐकून घेते आणि लोकांना ती आपलं म्हणणं चांगल्या पद्धतीने पटवून देते, ज्याचा परिणाम असा होतो की तिच्या संपर्कात येणारी जी माणसं आहेत ते तिने सांगितलेली गोष्ट चटकन स्वीकारतात. हे त्या संघटनेतल्या लोकांच्या लक्षात आलं. ती संघटना ज्या पक्षाच्यासाठी काम करत होती त्या पक्षाने बरोबर जॉर्जिया मेलोनी यांना उचलून घेतलं वरती आणि कालांतराने त्यांच्याकडे असलेली जी ही अंगभूत कौशल्य आहे, जी देणगी आहे, त्याचा अनुभव त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आला आणि मग पुढचा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना मी मगाशी सांगितला तसा आहे की ज्याच्यात त्यांना पहिल्यांदा आमदार करण्यात आलं. एक मोठा अनुभव, अतिशय लहान वयामध्येच त्यांना जवळपास एक 25च्या नंतरच लगेचच त्यांना तो अनुभव मिळाला. 3-4 वर्ष त्या आमदार म्हणून बसल्या आणि मग तिथून त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना बेरुल्स्कोनी सरकारमध्ये अतिशय तरुण वयामध्ये मंत्रीपद मिळालं. तिथंही त्यांनी स्वतःच्या कामाची छाप पाडली. नंतर ते सरकार गडगडल्यानंतर त्या विरोधी पक्षामध्ये गेल्या, तिथेही स्वतःची छाप पाडली. एक उत्तम विरोधी नेता बनून त्यांनी दाखवलं. त्यामुळे त्यांच्या त्या कामाची दखल जनतेने सुद्धा घेतली आणि जनतेने त्यांच्यावर पुढल्या वेळी विश्वास दाखवला आणि मग जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान बनल्या अतिशय तरुण वयामध्ये, 45व्या वर्षी. मित्रांनो, ही गोष्ट आहे एका रॅग्स टू रिचेस, अतिशय कठीण, अतिशय अवघड अशा परिस्थितीतून, राखेतून फिनिक्स पक्षाने झेप घेण्याची कथा आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची कथा आहे. आपल्याकडे स्त्रियांना 33% आरक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी मोदीजी उरसफोड करतायत. पण मित्रांनो, का बरं 33%वरती स्त्रियांनी थांबायचं? का 33%च्या बॅरियरच्या पुढे जायचं नाही? पण मुळात मित्रांनो, सध्याची स्थिती काय, तर 33% सुद्धा त्यांचं प्रेझेंटेशन नाहीये, रिप्रेझेंटेशन नाहीये. ना विधानसभेत, विधान परिषदेत, ना राज्यसभेत, ना लोकसभेत. म्हणून 33%साठी भांडावं लागतंय. पण मित्रांनो, जॉर्जिया मेलोनीच्या प्रमाणे जर भारतातल्या स्त्रियांनी, सर्वसामान्य स्त्रियांनी, मी बिलकुल असं म्हणत नाही की राजकारणी घराण्यातल्या स्त्रियांनी, ना, मी म्हणतोय ज्यांच्या मागे राजकारणाची काही पार्श्वभूमीच नाहीये, अशा सर्वसामान्य घरातल्या स्त्रियांनी का पुढे येऊ नये आणि का भारताच्या कल्याणाच्यासाठी स्वतःच्या कौशल्याचा वापर करू नये? स्त्रियांनी जर ठरवलं तर स्त्रिया या देशाच्या प्रगतीला, या देशाच्या विकासाला प्रचंड मोठा हातभार लावू शकतील. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी म्हटलेलंच होतं. त्यांनी स्वातंत्र्याच्या संदर्भात म्हटलेलं होतं. काय म्हटलं होतं की माझ्या भारत मातेच्या एका हातातच शस्त्र आहे, दुसरा हात जणू काही बांधलेला आहे. तो एका हातात जे शस्त्र आहे तो हात आहे पुरुषाचा आणि जो हात बांधून ठेवलाय तो हात आहे स्त्रीचा. जर दोन्ही हातात खडगं आलं माझ्या भारत मातेच्या, तर या देशातून ब्रिटिशांनी घालून दिलेले जे बंधन आहे गुलामगिरीचं, ते तुटायला वेळ लागणार नाही, भारत देश स्वतंत्र व्हायला वेळ लागणार नाही, असं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी म्हणून ठेवलेलं आहे. मित्रांनो, आता ब्रिटिश इथे नाहीयेत,
आता त्या गुलामगिरीची बंधनं पण नाहीयेत. पण या देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल, विकासाच्या एका वरच्या टप्प्यावर न्यायचं असेल, तर पुरुषांच्या जोडीला स्त्रिया मोठ्या प्रमाणात जर का राजकारणात उतरल्या, आणि राजकारण म्हणजे चांगल्या राजकारणात किंवा राजकारणाला शुद्ध करण्यासाठी म्हणून जर का स्त्रियांनी कंबर कसली, तर देशाला मागे वळून बघावंच लागणार नाही. आणि मला असं वाटतं मित्रांनो, यासाठी जॉर्जिया मेलोनी सारख्या व्यक्तित्वांची उजळणी केली पाहिजे, त्यांच्याकडून काही प्रेरणा घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला जर शक्य झालं तर अशा भव्यदिव्य कामं करणाऱ्या व्यक्तींना, ज्यांनी स्वतःतल्या कमतरतेला मोठं केलं नाही, ज्यांनी स्वतःतल्या कमतरतेवर मात केली, स्वतःच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही निगेटिव्ह विचार होते, आत्मविश्वास नव्हता, परिस्थिती विपरीत होती, प्रतिकूल होती, अशा सगळ्या प्रतिकूलतेवरती मात करून ज्या ज्या व्यक्तींनी यश संपादन केलेलं आहे, अशा व्यक्तींना ट्रोल करणं, अशा व्यक्तींचे मीम बनवणं, हे आपण बंद केलं पाहिजे मित्रांनो. निदान तेवढं तरी आपण करूच शकतो. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि त्रिशूल RDS या आपल्या चॅनलवरती भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद. वंदे मातरम.